नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, काल परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलंय आणि साधारणतः 60.9% मतदान झाल्याची माहिती ही सध्या समोर येते। तर मंडळी, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान किती झालंय हे आज आपण मतदारसंघानिहाय आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। परभणी मतदारसंघात एकूण मतदान आहे 21,23,056, त्यापैकी 12,75,817 इतकं मतदान झालेलं आहे आणि 60.9% इतकं ही टक्केवारी आहे। त्यामध्ये पुरुषांचं मतदान हे 11,03,891 आहे, त्यापैकी 6,78,615 इतकं मतदान झालंय, तर 61.47 एवढी टक्केवारी आली आहे। महिलांचं मतदान इथे 10,19,132 आहे, त्यापैकी 5,97,198 इतकं मतदान झालंय, त्यापैकी 58.60 ही महिलांच्या मतदानाची टक्केवारी सध्या समोर आली आहे। तर मतदारसंघानिहाय किती टक्के मतदान झालंय ते देखील आपल्या समोर आहे। जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये 55.17% मतदान झालंय। गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 62.2% मतदान झालंय। परतूर विधानसभा मतदारसंघात 59.42% मतदान झालंय। परभणी विधानसभा मतदारसंघात 60.7% मतदान झालंय, तर पाथरी विधानसभा मतदारसंघात 63.44% मतदान झालंय आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात 60.9% मतदान झालेलं आहे। तर मंडळी, परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदान झालंय ते आपण बघूयात। याची टक्केवारी 60.7 एवढी आहे। त्यापैकी पुरुषांचं मतदान, एकूण मतदान इथे 1,62,952 आहे, त्यापैकी झालेलं मतदान हे 1,01,219 इतकं आहे आणि याची टक्केवारी 58.52 इतकी आहे। महिलांचं मतदान इथे 1,62,429 आहे, त्यापैकी झालेलं मतदान हे 1,02,42 इतकं आहे आणि महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही 61.71 इतकी आहे। तर इतर मतदान हे 16 आहे, त्यांची टक्केवारी समोर आलेली नाही आहे। एकूण मतदान परभणी विधानसभा मतदारसंघात 3,35,397 इतकं आहे, त्यापैकी 2,01,461 इतकं मतदान झालेलं आहे आणि 60.7% याची टक्केवारी आहे। तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात किती मतदान झालंय ते देखील जाणून घेऊयात। पुरुषांचं मतदान इथे 2,12,923 आहे, त्यापैकी 1,32,054 इतकं मतदान हे झालेलं आहे, याची 62.2 इतकी टक्केवारी आहे। महिलांचं मतदान गंगाखेड विधानसभेमध्ये 1,95,980 इतकं आहे, त्यापैकी महिलांचं 1,21,547 इतकं मतदान झालेलं आहे आणि ही टक्केवारी देखील 62.2 इतकी आहे। तर एकूण मतदान इथे 4,08,908 इतकं आहे, त्यापैकी 2,53,601 इतकं मतदान झालेलं आहे आणि 62.2 ही गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी आहे। त्याचनंतर आता घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुषांचं मतदान हे 1,64,695 इतकं आहे, त्यापैकी 1,03,501 इतकं मतदान झालेलं आहे आणि त्याची टक्केवारी ही 62.84 इतकी आहे। तर घनसावंगीमध्ये महिलांचं मतदान हे 1,50,713 इतकं आहे, त्यापैकी 86,031 इतकं मतदान झालेलं आहे आणि 57.8 इतकी टक्केवारी त्याची आलेली आहे। इतर 2 मतदान आहेत आणि घनसावंगीमध्ये एकूण 3,15,410 मतदान आहे, स्त्री आणि पुरुष यांचं मिळून, त्यापैकी झालेलं मतदान हे 1,89,532 इतकं आहे आणि याची 60.9 इतकी टक्केवारी आहे। तर पुढचा मतदारसंघ बघूयात, जिंतूर विधानसभा मतदारसंघ। जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुषांचं मतदान आहे 1,93,417, त्यापैकी 1,10,674 इतकं मतदान पुरुषांचं झालं आहे, 57.22% मतदान झालं आहे। तर महिलांचं 1,79,551 इतकं महिलांचं मतदान हे जिंतूर विधानसभेमध्ये आहे, त्यापैकी 95,099 इतकं मतदान झालेलं आहे।
माफ करा 52.96 इतकी ती टक्केवारी आहे। इतर 9 मतदान आहे, त्यापैकी 4 मतदान झालं आहे। तर एकूण 3,72,977 मतदान हे जिंतूर विधानसभेमध्ये आहे। त्यापैकी 2,05,777 इतकं मतदान झालं आहे आणि 55.17 इतकी जिंतूर विधानसभेची टक्केवारी आहे। तर परतूर पुढचा मतदारसंघ विधानसभेचा परतूर विधानसभा मतदारसंघात पुरुषांचं मतदान हे 1,62,815 इतकं आहे। त्यापैकी 1,06,75 इतकं मतदान झालेलं आहे। त्याची टक्केवारी ही 61.83 इतकी आहे। तर महिलांचं मतदान या ठिकाणी परतूर विधानसभेत 1,48,535 इतकं आहे। त्यापैकी 84,325 इतकं मतदान झालं आहे आणि 56.77% हे मतदान महिलांचं आहे। तर परतूर विधानसभेमध्ये एकूण 3,11,350 इतकं मतदान आहे। त्यापैकी 1,95,000 इतकं मतदान झालेलं आहे आणि 59.42 ही परतूर विधानसभा मतदारसंघाची टक्केवारी आहे। त्याच्यानंतर हा मतदारसंघ आहे पाथरी विधानसभा मतदारसंघ। पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुषांचं मतदान हे 1,97,089 इतकं आहे। त्यापैकी 1,30,492 इतकं मतदान झालेलं आहे। 66.21% पुरुषांचं मतदान पाथरीमध्ये झालं आहे। तर महिलांचं मतदान हे पाथरी विधानसभेत 1,81,924 इतकं आहे। त्यापैकी 1,09,954 इतकं मतदान झालेलं आहे। तर 60.44% मतदान हे पाथरी विधानसभा मतदारसंघात महिलांचं झालेलं आहे। तर एकूण मतदान पाथरी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान हे 3,79,014 इतकं आहे। त्यापैकी 2,40,446 इतकं मतदान झालेलं आहे स्त्री आणि पुरुष या दोन्ही प्रवर्गांचं मिळून। इतर यांचं एक मतदान इथे आहे। त्यापैकी 63.44% मतदान हे झालेलं आहे। तर पुढचा मतदारसंघ आहे, माफ करा, आता हे 6 मतदारसंघ आहेत। परभणी, गंगाखेड, घनसावंगी, जिंतूर आणि परतूर पाथरी हे मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतात। तर या परभणी लोकसभा मतदारसंघात ही मतदानाची आकडेवारी आज आपण पाहिलेली आहे। जिंतूर विधानसभेत 55%, परभणी विधानसभेत 60%, गंगाखेड विधानसभेत 62%, पाथरी विधानसभेत 63%, तर परतूर विधानसभेत 59% आणि घनसावंगी विधानसभेत 60.9% अशी टक्केवारी ही सध्या समोर येते आहे। तर मंडळी, या सगळ्या मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मतदान हे कुणाला झालेलं असणार आहे? तुमच्या मते मतदान हे बंडू जाधव यांना झालं आहे की महादेव जानकरांना झालं आहे की अपक्षांना झालं आहे? तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया ह्या तुम्ही कमेंटमध्ये अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।